यानंतर पुढे भिवंडीतून बातमी आहे। भिवंडी महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांना उमेदवारी दिली होती। मात्र भाजपमधील एक गट आणि शिवसेना पक्ष चौधरी यांना सहकार्य करत नसल्याचं कारण देत शहराध्यक्ष रवी सावंत यांनी महापौर पदासाठी अचानक स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचं पत्र दिलंय। त्यामुळे व्यथित होऊन चौधरी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय। शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी मात्र आरोपांचं खंडन केलंय। भाजपमध्ये दोन गट पडले आहेत, त्यामुळे भाजप उमेदवार पळून गेले आहेत, त्याचं खापर आमच्यावर का फोडता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी सुस्मिता भदाने आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, नेमके दोन गट पडलेले आहेत, काय नेमका हा वाद आहे तिथला? नक्कीच आपण बघतोय महायुतीमध्येच हे वाद निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट फायदा काँग्रेस पक्षाला होत असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या भाजप पक्षानं आजवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आपलं सरकार स्थापन केलं, त्याच भाजपतील 9 नगरसेवकांना फोडण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे आणि त्यातनंच नवीन संख्या समीकरण हे समोर आलेलं आहे, ज्यामध्ये भाजपच्या 9 नगरसेवकांनी थेट भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस हा आता भिवंडीमध्ये सत्तेमध्ये सहभागी होणार आहे, ज्यातनं भाजपमधील अंतर्गत दोन्ही गटांना या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेपासून लांब राहावं लागणार आहे। साधारणपणे 12-12:30 वाजताच्या दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत हे भिवंडीतले काही भाजप सोडून आलेले नगरसेवक हे थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर एक महत्त्वाची पत्रकार परिषद याच टिळक भवन परिसरामध्ये होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेतनं भिवंडीबाबतचं सगळं संख्याबळाचं गणित आणि त्याचबरोबर पक्षाची भूमिका ही देखील स्पष्ट केली जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये स्थानिक पातळीवरती अनरेस्ट होता, प्रचंड गटबाजी होती आणि ती गटबाजी महापौर पदावरनं पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळालं होतं। रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा अनेकांशी संपर्क साधलेला होता। त्याच वेळेला सेक्युलर फ्रंटने सुद्धा थेट मध्यस्थी करत 9 नगरसेवक हे आपल्यासोबत घेतल्याचं पाहायला मिळते आणि त्यातनंच पहिल्यांदाच आपल्याला अशा पद्धतीचा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात होताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फायदा पहिल्यांदाच काँग्रेस या पक्षाला होतोय आणि त्यातनं भिवंडीतील संख्या समीकरण आणि सत्ताकरण कशा पद्धतीनं बदलतं हे आज निश्चित होणार आहे आणि याचे परिणाम उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नक्की सुस्मिता, अशाच जोडलेले राहत आपले प्रतिनिधी अजित मांढरे ते देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अजित, नारायण चौधरी यांचं नाव भाजपकडून देण्यात आलेलं, मात्र एका गटाने त्यांचा विरोध केला, का त्यांच्या नावाला नेमका विरोध केला जातोय भाजपच्या एका गटाकडून? 22 नगरसेवक भाजपचे आहेत, 13 नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत आहेत, तर 9 नगरसेवक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे सगळा पाठपुरावा आहे किंवा ज्या सगळा वाद आहे याच गोष्टीवरून सुरू आहे भाजपमध्ये। यामुळे ती उभी फूट जी आहे ती भाजपमध्ये पडली, त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेस घेताना दिसतंय। कारण का संपूर्णपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून जी माहिती मिळत होती किंवा जी चर्चा बैठका ज्या झाल्या होत्या त्यानुसार काँग्रेस आणि भाजप हे भिवंडीमध्ये सत्तेमध्ये येतील आणि ते सत्तेमध्ये येऊन त्या ठिकाणी महापौर उपमहापौर स्थापन करतील। एकंदर काय तर भिवंडीमध्ये भाजप चंद्रपूर पॅटर्न राबवतोय, ही सगळी गणितं जी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्पष्ट झाल्या होत्या। पण अचानकपणे भाजपमधील एक गट जो आहे शहराध्यक्षांचा गट जो आहे आणि काही नगरसेवकांचा हा गट वेगळा झाला, त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि स्नेहा पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे महापौर पदाकरता तो भरायला लावला आणि मग तिथून नारायण चौधरी यांचं राजकारण पुढे सुरू झालं। खरं तर ज्या पद्धतीनं नारायण चौधरी यांची उमेदवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली आणि त्यांनी नंतर काँग्रेससोबत बैठक केली, म्हणजे हे कुठेतरी आधी स्पष्ट झालं होतं की भाजप भिवंडीमध्ये काँग्रेस सोबत जाणार आहे आणि त्याची जुळवणी नारायण चौधरी यांना करायची आहे आणि त्या सगळ्या जुळवणी करून नारायण चौधरी यांनी सगळी सत्तेची गणितं जी ती जुळवून आणली होती। पण नेमकी मग भाजपमध्ये उभी फूट पडली का, कशामुळे आणि कोणामुळे, याचं देखील आता उत्तर जे आहे ते थोड्या वेळात समोर येईल। कारण का जर नारायण चौधरी यांना रवींद्र चव्हाण यांचा पाठिंबा आहे, रवींद्र चव्हाण यांनीच नारायण चौधरी यांना उमेदवारी दिली होती, तर मग जी उभी फूट पडलेली आहे यावर रवींद्र चव्हाणांचं भाष्य काय आहे
रवींद्र चव्हाण यांच्यावरती काय बोलतील हे अद्याप स्पष्ट नाहीये. किंवा ते काल त्यांना ठाण्यामध्ये जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी याच्यावरती बोलणं टाळलं. पण शेवटी याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पक्ष येतो तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेचे जवळपास 12 उमेदवार आहेत, निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मतं देखील निर्णायक ठरतील. शिवसेना भाजपसोबत आहे का शिवसेना स्वतःची वेगळी गणितं मांडते ती माहिती मिळते. त्यानुसार समाजवादी पक्षाच्या शेख नावाच्या उमेदवाराला उपमहापौर करता शिवसेनेनं अनुमोदन सूचक दिलेलं आहे. तर शिवसेनेच्याच एका उमेदवारासाठी आणि दुसऱ्या कुठल्या उमेदवारासाठी इतर पक्ष समाजवादी असतील, कोणार्क विकास आघाडी आहे, भिवंडी विकास आघाडी आहे, शरद पवार चंद्र पक्ष, राष्ट्रवादी गट त्यांनी दिलेला आहे, अपक्ष यांची एक वेगळी मोड बांधलेली आहे. पण जर उद्या जी निवडणूक होणार या निवडणुकीमध्ये जर 33 नगरसेवक जे आहेत, माफ करा 22 नगरसेवक जे आहेत भाजपचे, त्यातील 13 नगरसेवक हे नारायण चौधरींना जर त्यांनी जर मतं केली आणि जर 9 नगरसेवकांनी स्नेहा पाटील यांना मतं केली तरी देखील गणित जे आहे ते कोणाचंच पूर्ण जुळताना दिसत नाहीये. नारायण चौधरी बहुमताच्या आकड्याच्या जवळपास जातीलच, पण शेवटच्या क्षणी नेमकं भाजपनं व्हीप काढला तर 13 जे नगरसेवक आहेत ते कोणाच्या पाड्यामध्ये मतं टाकतील हे देखील पाहावं लागेल. जरी त्या 13 मधली काही फुटून त्यांनी स्नेहा पाटील यांना मतं केली तरी देखील ती जी फ्रंट आहे, जो फ्रंट त्यांनी तयार केलेला आहे त्याला पूर्ण बहुमत मिळत नाही. त्यामुळे उद्याची महापौर पदाची भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ही अत्यंत वेगळी इतिहासामध्ये नोंद करणारी ठरणार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. कारण का संपूर्ण निवडणुकांमध्ये भाजपनं मित्रपक्षासोबत इतरांना देखील विरोधामध्ये बसवलं होतं किंवा त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. पण भिवंडीमध्ये मात्र भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय. आणि या संघर्षातून भाजप भिवंडी सत्ता गमावते का वेगळेच काहीतरी राजकीय समीकरण आणून राज्याला एक नवीन फ्रंट किंवा राज्याला एक नवीन युती आघाडी देते हे देखील तेच आता उद्या सत्तेचं गणित कशा प्रकारे जुळून येतं ते पाहावं लागेल.